सध्या मी चंद्रभागा नदीच्या मध्यावर आहे, सेंटरला आहे. पाण्याचा वेग इतका जोरात आहे की यांत्रिक बोट असून सुद्धा आपण पाहत असाल अतिशय धीम्या गतीने जात आहे. पाण्याचा वेग फक्त मध्यभागी आहे असं नाही, तर नदी काठावर आहे. ही वास्तवता असतानाही भाविक जे येत आहेत ते चंद्रभागा नदीमध्ये स्नान करू देत, हातपाय धुवून तीर्थ घेऊ देत, आम्हाला तीर्थ घेऊ देत, अशा प्रकारची रेस्क्यू टीमला सारखी मागणी करतायत, त्यांच्याशी संघर्ष करतायत. रेग्युलर नदी वाहत असताना अनेकांचे जीव इथं गेलेले आहेत आणि पिढ्यानपिढ्या जे भाविकांचे जीव वाचवत आलेले आहेत. असे अंकुशराव परिवारातील महर्षी वाल्मिकी संघाचे अध्यक्ष, होडी चालक मालक संघटनेचे अध्यक्ष गणेश अंकुशराव आपल्या समोर आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. मला सांगा, भाविकांचं हे जे आहे कितपत योग्य? आपण तर अनेकांचे जीव आजपर्यंत वाचवत आलेला आहात पिढ्यानपिढ्या. चंद्रभागेला पाणी काय नवीन नाही. अनेक दशकापासून शेकडो वर्षापासून चंद्रभागेला महापूर आलेले आहेत. आता रबर बोटीच्या माध्यमातून आदिवासी रेस्क्यू स्थापन केल्यामुळं काय अनेक घटना टळलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे, चंद्रभागेत जास्त जीवितहानी का होत नाही, तर 200 नावा 400 स्विमर आहेत. त्यामुळे प्रत्येक घाटावर होडी चालक हे भाविक ज्या हट्ट करतायत, तुमच्या रेस्क्यू टीमशी जे वाद घालतायत स्नान करण्याचं, तीर्थ घेण्याचं, यांना काय सांगाल, यांना काय आवाहन कराल? कारण त्यांना वाटतं पाण्याचा फ्लो जो आहे तो कमी आहे, तर जरा त्यांना काय सांगाल तुम्ही? भाविकाच्या श्रद्धेपोटी भाविकाला पंढरपूरला आल्यानंतर चंद्रभागा स्नान तीर्थ डोळ्याला लावलं तरी समाधान होत असतं. पण पाण्याचा एवढा फ्लो आहे आणि तो फ्लो मध्ये भाविक वाहून जाऊ शकतो. आणि आमची ही रेस्क्यू टीम आहे, ही सांगते वारंवार तुम्ही खाली येऊ नका, पण लोक वाद घालतात. काय काय आडमुठी लोक ती चंद्रभागेत येण्याचा प्रयत्न करतात आणि आंघोळ केल्याशिवाय राहतच नाहीत. त्यामुळं नुसतं आदिवासी रेस्क्यू टीमवर न थांबता प्रशासनानं नुसतं ह्यांच्याकडे सगळं काम ढकलून हात वर करणं चुकीचं आहे. प्रत्येक घाटावर याची सिक्युरिटी असणं गरजेचं आहे. मंदिर समितीची इथं माणसं नेमली पाहिजे, तर ही भाविक ऐकणार आहेत. आणि भाविकाला आम्ही आवाहन करणं आणि प्रशासनाला आवाहन करणं ह्यात भरपूर म्हणजे फरक आहे. त्यामुळं माझी मागणी अशी आहे की इथं येणारा फ्लो रोजचा म्हणजे रोजचं जे भाविक आहेत 40 ते 50 हजार लोक इथं ऑलरेडी पंढरपूरमध्ये येत असतात. आणि प्रत्येक मठामध्ये 4 ते 5 वारकरी असतात. त्यांना चंद्रभागा स्नान करावीच लागते. मी त्यांना एवढं आवाहन करतो की त्यांनी जोपर्यंत चंद्रभागा त्याच्या मूळ पात्रात जात नाही तोपर्यंत चंद्रभागेच्या पात्रामध्ये स्नान करण्याचा मोह आवरावा. अन्यथा आम्ही आमचे प्रयत्न करतोय, आमचं कर्तव्य आहे, पिढ्यानं पिढ्या कर्तव्य आदिवासी माधव कोळी समाजाचं, की येणारा भाविक सुरक्षित आला पाहिजे, सुरक्षित गेला पाहिजे. पण रात्री अपरात्री चंद्रभागेला वाट भाविकांच्या सुरक्षितेसाठी पिढ्यानपिढ्या आदिवासी कोळी समाज आपली भूमिका बजावतो. आता अध्यक्षांनी पण आवाहन केलेलं आहे. एक गोष्ट मी तर आवर्जून सांगू इच्छितो येणाऱ्या हजारो भाविकांना, की चंद्रभागेच्या नुसत्या दर्शनाने पाप नष्ट होतं असं संतांनी सांगितलेलं आहे. श्रद्धा जपली पाहिजे, श्रद्धेला समीक्षा नाही आहे, पण ही वेळ नाही आहे. प्रसंगानुरूप आपण श्रद्धा जपावी आणि चंद्रभागेचं दर्शन घेऊन सुखरूपणे आपण आपल्या गावाकडे जावं, हेच आपल्याला नम्रपणे सांगणं आहे की मला आवाहन आहे. संतोष कुलकर्णी, जय महाराष्ट्र न्यूज, चंद्रभागा नदी, पंढरपूर.